नमस्कार सर्वांना. आज आपण सगुणाची कथा पाहणार आहोत. सगुणाताई. सगुणाताई गावाशेजारीच असलेल्या डोंगरावर गाईगुरे चारायला घेऊन गेलेल्या सगुणाला तिचा भाऊ नाम्या हाका मारत शोधत असतो. सगुणा सकाळी लवकर आवरून गायांना चारायला घेऊन गेलेली, पण तिला पाहायला केडगावची मंडळी येणार म्हणून नाम्या तिला बोलवायला आला होता. भावाचा आवाज ऐकून गायांमागं धावणारी 17-18 वर्षाची गोरीपान, केसाचा अंबाडा घातलेली, मळकट कर्ट न पोलकं घातलेली, एका हातात काठी आणि दुसऱ्या हातात पाणी व भाकर ठेवलेली कापडी पिशवी घेऊन सगुणा धावतच भावाजवळ आली. सगुणा. काय रे नाम्या, कशासाठी हाका मारत होता? नाम्या. चल पटकन घरला. सगुणा. अरे पण काय झाले ते तरी सांगशील का? नाम्या. ताई तू चल पटकन, पाहुणे येणार आहे तुला पाहायला. अरे पण गाया गोळा तर करू दे एका जागी. अगं ताई, त्या गायांना हा सदा पाहील. सदा तेवढ्या गाया घरला घेऊन ये, आम्ही जातो पुढं. सगुणा सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या जामखेड गावची. घरात अत्यंत गरिबीची परिस्थिती. डोंगराकडेलाच 4 पत्रे उभे करून घर तयार केलेलं. आईबाप, 2 मुली, 1 मुलगा असं छोटंसं कुटुंब होतं. मोठी सगुणा, त्यानंतर रत्ना आणि लहान नाम्या. सगुणाने 5वीत असताना घराच्या परिस्थितीमुळे शाळा सोडली, पण रत्ना व नाम्याचे शिक्षण चालू होते. बाप बेवडा तर आई लोकांच्या शेतावर काम करून प्रपंच चालवत होती. आईला हातभार लागावा म्हणून सगुणा आईला घरकामात मदत करायची आणि घरच्याच 2 गाया दिवसभर सांभाळायची. सगुणाच्या आईला वाटायचे पोर मोठी झाली आहे, तिचं लग्न करून टाकावं. म्हणून सगुणाच्या आईने आपल्या बहिणीला सगुणासाठी पोरगं पाहायला सांगितलं. पण 3 वर्षापासून सगुणाचं लग्न जमत नव्हतं. सगुणा दिसायला तशी चांगली होती, पण लोकांना हुंडा लागत होता आणि हुंडा देण्याची सगुणाच्या आईची कुवत नव्हती. त्यामुळे ठरत आलेलं लग्न हुंड्यावरून मोडायचे असे बऱ्याच वेळी झाले होते. नेहमीप्रमाणे आजही सगुणाला पाहायला पाहुणे येणार होते. पाहुणे पुण्याचे होते. लग्न करून सगुणाला देखील पुण्याला जावे लागणार होते. पाहुणे अचानक येणार असल्याने तिच्या आईची तयारी करता करता धांदल उडाली होती. त्यात सगुणा सकाळीच गाया चारायला घेऊन गेल्याने तिलाही शोधून आणावे लागले. सगुणाची आई लक्ष्मी आपल्या नवऱ्याला म्हणजे गोविंदाला म्हणाली, आज आपल्या पोरीला पाहायला पाहुणे येणार आहे, तर आज तरी गावभर हिंडत बसू नका. पाहुणे गेल्यावर काय करायचे ते करा. गोविंदाचा लक्ष्मीला काडीचाही आधार नव्हता. लक्ष्मीने सगुणाला घरी आल्यावर पटकन आवरायला सांगितले. सगुणाला पाहुणे पाहायला यायचे म्हणून तिच्या आईने आपलीच ठेवणीतील साडी सगुणाला नेसण्यासाठी दिली. गोविंदाला याचे काहीच वाटत नव्हते. कधी एकदा पाहुणे येऊन जातात आणि मी घराबाहेर जाऊन दारू पिण्यासाठी जातो असा विचार करत तो घरापुढील झाडाखाली बसला होता. सगुणा तयार होण्यासाठी तिच्या मैत्रिणीकडे गेली. सगुणाला कधीही पाहुणे पाहायला यायचे असेल तर तिची मैत्रीणच तिचे आवरून द्यायची. काही वेळाने गोविंदाला रस्त्याने पाहुणे येताना दिसले. तो घरात येऊन पाहुणे येत असल्याचे लक्ष्मीला सांगतो. तसे गोविंदा आणि लक्ष्मी बाहेर येतात आणि पाहुण्यांना आत येण्यास सांगतात. सगुणासाठी हे स्थळ लक्ष्मीच्या बहिणीने आणलेले असते. आलेल्या पाहुण्यांमध्ये एक सगुणाची मावशी, 2 तरुण व 1 बाई असते. लक्ष्मी त्यांना अंथरून ठेवलेल्या सतरंजीवर बसायला सांगते आणि पिण्यासाठी पाणी देते. आता मात्र लक्ष्मीच्या मनात विचारचक्र सुरू होते. कारण आलेल्या पाहुण्यांपैकी नवरा मुलगा म्हणावा असा कुणी नसतो. जे दोघे आलेले असतात
ते सगुणाच्या मानाने मोठे वाटत होते. ते आणखी कोणाला पाणी पाहिजे का विचारून तिथेच बसली. आता लक्ष्मीची बहीण गीता आलेल्या पाहुण्यांची ओळख करून देते. गीता मध्यभागी बसलेल्या तरुणाकडे बोट दाखवून, हे संकेतराव पुण्याला असतात. तसे ते केडगावचे आहे, पण नोकरी लागल्यापासून पुण्याला राहतात. ह्या त्यांच्या मावशी आमच्या गावच्याच आहे. यांच्या ओळखीनेच पाहुणे आलेत आणि हे त्यांचे मित्र. पुण्याला त्यांचं चांगलं मोठं घर आहे आणि पाहुणं कंपनीत कामाला आहे. बघा, बोलून घ्या. लक्ष्मी मनात आलेला पहिला प्रश्न विचारते. वय किती म्हणायचं पाहुण्याचं? आमच्या पोरीला 18 चालू आहे. तशी पोराची मावशी बोलली. संकेतला 34 चालू आहे. त्यात काय इतकं? आमच्या वेळेला तर पोरीपेक्षा अर्ध्या वयाचा नवरदेव असायचा. संकेतचे आईवडील लहानपणीच वारले. मीच त्याला लहानाचं मोठं केलं, थोडीफार शाळा शिकवली. मुलाचं वय जास्त असल्याने लक्ष्मी नाराज होते आणि नवऱ्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहते. तो मात्र आपल्याला काही देणं घेणं नाही ह्या आविर्भावात शांत असतो. तेव्हा लक्ष्मीच धीर एकवटून बहिणीला बोलते, अगं आपली सगुणा वयाने लयच लहान आहे. तेव्हा लक्ष्मीची बहीण बोलते, सगुणासाठी आपण बऱ्याच दिवसापासून पोरगा शोधतोय, पण देण्याच्या घेण्याच्या व्यवहारात कमी पडतोय. आता बघ, ह्या पाहुण्यांना काही अपेक्षा पण नाही आणि लग्नाचा सगळा खर्च पण ते करायला तयार आहे. पोरगं चांगलं कमावतं आहे, शिवाय पुण्यात स्वतःचं घर आहे. काय कमी पडू देणार नाही बघ सगुणाला. राजाची राणी बनून राहील तुझी पोरगी. अजून काय पाहिजे मग तुला? सगुणाच्या बरोबरीच्या पोरींची लग्न होऊन त्यांना पोरं पण झाली. अजून तू किती दिवस पोरीला अशीच घरात ठेवणार आहे? आणि मी काय परत पोरगं बघणार नाही? मला पण माझा कामधंदा आहे. सगुणाने पाहुण्यांचे सर्व बोलणे ऐकलेले असते. त्यामुळे नवरा मुलगा वयाने मोठा आहे म्हटल्यावर तीही नाराज होते. लक्ष्मी सगुणाला पाहुण्यांसाठी चहा घेऊन यायला सांगते. सगुणा चहा घेऊन येते व सर्व पाहुण्यांना चहा देते आणि त्यांच्यासमोरच पाटावर बसते. संकेत व सगुणा एकमेकांना पाहतात. एवढ्या सुंदर सगुणाला पाहून संकेतला ती आवडते, पण सगुणाला संकेत आवडत नाही. होय नाही करता करता हे लग्न जमते आणि पुढील आठवड्यातच लग्नाचा बार उडतो. लग्न झाल्यानंतर संकेत व सगुणा पुण्याला जायला निघतात. गाडीमध्ये प्रवास करत असतानाच सगुणा विचार करते, आपल्या आईबापाची गरिबी असल्यामुळे आपल्याला नीट शिक्षण घेता आलं नाही, राहिला चांगलं घर भेटलं नाही की चांगली कपडे भेटली नाही. पण आता लग्न झाल्यावर आपल्या नवऱ्याची परिस्थिती चांगली असल्यामुळे या सर्व गोष्टी आपल्याला भेटतील. आईच्या घरी दिवसभर गाई चरायला न्यायला लागायच्या. आता तर इथे काहीच काम नाही. राहिलं चांगलं घर आणि काम आवरल्यावर मस्तपैकी TV पाहत बसायचं. अशी भविष्याची स्वप्न रंगवतच ती संकेतसोबत पुण्यात पोहोचली. संकेतने घरापर्यंत जाण्यासाठी रिक्षा केली. घराजवळच्या एका थांब्यावर ते उतरले. आता संकेत पुढे चालत होता आणि त्याच्या पाठोपाठ सगुणाही चालत होती. बऱ्याच गल्ल्याबोळं ते पार करत होती. थोड्या वेळाने संकेत एका घरासमोर थांबला आणि खिशातून चावी काढून घर उघडलं. सगुणाला तर ते घर पाहून सगळे स्वप्न विस्कटल्यासारखी वाटली. ती एक खूप छोटी मोडकळीला आलेली खोली होती. एका कोपऱ्यात गॅस मांडलेला तर दुसऱ्या कोपऱ्यात खाट मांडलेली. तिथेच छोटी मोरी पण होती. हे पाहून तर सगुणाला चक्रावल्यासारखं झालं. आता आपण लग्न केलं म्हटल्यावर निभवायला पाहिजे. परत आपला भार आईबापावर नको म्हणून ती शांत राहिली. त्या दिवशी संकेतने वडापाव आणले आणि ते खाऊनच ते झोपले. दुसऱ्या दिवशी दिवस उजडला तसा संकेत नळावरून घागरीने पाणी आणू लागला. सगुणानेही त्याला मदत केली. संकेतला कामावर जायचे होते म्हणून तिने त्याला डब्बा करून दिला. संकेत गेल्यावर ती दिवसभर घराची साफसफाई करत बसली. संध्याकाळ झाल्यावर स्वयंपाक करून संकेतची वाट पाहू लागली, पण संकेत काही लवकर येईना.
वाट पाहता पाहता सगुणाला झोप लागली. रात्री 11च्या सुमारास दरवाजा वाजल्याचा आवाज आल्याने ती उठली व दरवाजा उघडला. संकेत आल्याचे पाहून तिला बरं वाटलं, पण संकेत घरात घुसताच तिला दारूचा वास आला. सगुणा म्हणाली, तुम्ही दारू पिऊन आलाय का? हो, पिलोय. का? म्हणजे तुम्हाला दारूचं व्यसन आहे? हे आधीच सांगितलं असतं तर मी तुमच्यासोबत लग्नच केलं नसतं. त्यांचं हे भांडण वाढतच गेलं आणि संकेतने सगुणाला खूप मारलं. आता मात्र सगुणा हताश झाली होती. आपलं वाटोळं झालं हे तिला समजत होतं. असेच दिवस जात होते. संकेत रोज दारू पिऊन यायचा आणि भांडण उकरून काढून सगुणाला मारायचा. घर खर्चालाही पैसे कमी द्यायचा. ती त्याच्यातच कसं तरी भागवायची. काही दिवसांनी सगुणाला एक गोंडस मुलगी झाली. मुलगा झाला नाही म्हणून संकेत तिला दररोज मारझोड करायचा. आता ती या सर्व त्रासाला कंटाळली होती. आपण आपल्या पायावर उभे राहायला पाहिजे असे तिला वाटायला लागले. संकेत कामाला गेल्यावर ती शेजारी राहणाऱ्या सुमा काकूकडे जायची. सुमा काकूला सगुणाची सर्व हकीकत माहीत होती. आज ती सुमा काकूकडे गेली आणि धाय मोकलून रडू लागली. सुमा काकूने कसेबसे तिला शांत केले आणि धीर दिला. सगुणा सुमा काकूला म्हणाली, काकू, मला कुठंतरी काम बघ. आता मी याच्या त्रासाला कंटाळले बघ. सुमा काकू म्हणाली, हो, बघते मी काम. तू काळजी करू नको आणि असं रडत जाऊ नको. तू अशी रडली की मला लय वाईट वाटतं बघ. सुमा काकू सगुणाला समजावून घरी नेऊन सोडते. 2-3 दिवसांनी सुमा काकू सगुणाच्या घरी जाते. सगुणा आहे का गं घरी म्हणत बाहेरूनच आवाज देते. तशी सगुणा पदराला हात पुसत बाहेर येते. हो, मी आहे घरीच. काकू बोला ना, काय म्हणता? सुमा काकू बोलते, अगं सगुणा, त्या हायवेजवळील किराणा दुकानात तुला काम आहे बघ. महिना 3,000 देतो म्हणाला तो मालक. तू जाऊन नीट चौकशी करून ये. हे ऐकून सगुणाला खूप आनंद होतो. सगुणाने चौकशी केली तर तिलाही ते काम चांगलं वाटतं आणि 2-3 दिवसात ती तिथे कामाला जाऊ लागली. पण पोरीला घेऊन कामाला जावे लागत असल्याने तिची खूप परवड व्हायची. त्या दुकानाचा मालक समजदार होता, त्यामुळे सगुणा पोरीला घेऊन गेली तरी तो काहीच बोलत नव्हता. संकेत कामाला गेल्यावर ती कामाला जायची आणि तो यायच्या आधीच ती आलेली असायची. त्यामुळे संकेतला सगुणा कामाला जात आहे हे माहीत नव्हते. पण भांडण, मारझोड हे दररोजचे चालूच होते. सगुणा आईला अधूनमधून फोन करून ख्यालखुशाली विचारत असे, पण आपलं मात्र आईला खरं काहीच सांगत नसे. फोनवर नेहमी ती आईबरोबर हसून खेळूनच बोलायची. त्यामुळे सगुणाच्या आईला वाटायचे आपली मुलगी खूप आनंदात आहे. आता सगुणाने कामाला जाऊन बरेच पैसे जमवले होते. असेच दिवस जात होते. संकेत एक दिवस लवकर कामावरून घरी आला तर सगुणा घरी नव्हती. म्हणून त्याने शेजारील लोकांकडे चौकशी केली. तेव्हा त्याला समजले की सगुणा किराणा मालाच्या दुकानात कामाला जात आहे. आपली परवानगी न घेता ही घराबाहेरच कशी पडली? त्याचा राग अनावर झाला. झपाझप पावले टाकत तो दुकानाच्या दिशेने निघाला. दुकानाजवळ जाऊन पाहतो तर सगुणा किराणा माल व्यवस्थित लावत होती. संकेत दुकानाबाहेर आल्याचे पाहून सगुणा घाबरली. हा आता इथे राडा करेल असे तिला वाटत असतानाच तो दुकानात घुसला आणि सगुणाचा हात पकडून तिला ओढतच बाहेर आणले आणि मारायला सुरुवात केली. माझी परवानगी न घेता घराबाहेर पडायची तुझी हिंमतच कशी झाली असे म्हणू लागला. दुकानदाराने संकेतला शांत करण्याचा प्रयत्न केला, पण आमच्या नवरा बायकोच्या भांडणात तू पडू नको असा दमच त्याने दुकानदाराला दिला. तसा तो दुकानदारही गप्प झाला. त्याने सगुणाला रस्त्याने हाणत मारत घरी आणले. त्याने सगुणाला इतके मारले होते
की ती अक्षरशः रक्तबंबाळ झाली होती. सगुणा घरात एका कोपऱ्यात तशीच पडून राहिली. तिच्या छोट्या पोरीने भुकेमुळे टाहो फोडला होता. मात्र सगुणाला त्याचेही भान राहिले नव्हते. संकेत मात्र परत दारू पिण्यासाठी गेला. त्या रात्री तो घरी आलाच नाही. सगुणा रात्रभर विचार करत राहिली. आत्तापर्यंत या माणसाचं आपण सर्व सहन केलं, पण आत्ता पाणी डोक्यावरून गेले. आता नाही सहन होत. तिने या माणसाला आपल्या आयुष्यात जागा द्यायची नाही असा निर्णय घेतला. दुसऱ्या दिवशी ती कशीबशी उठली. स्वतःचं आणि पुरीचं आवरलं. तेवढ्यात संकेत दारू पिऊन आला आणि त्याने कालचे भांडण परत उकरून काढलं. त्याने सगुणाला मारण्यासाठी हात वर केला तसे सगुणाने त्याच्या कमरेत लाथ घातली आणि त्याला मारू लागली. मागचा पुढचा सगळा राग तिने काढला. सगुणाचा हा रुद्र अवतार पाहून तो मात्र घाबरला आणि तसाच गुपचूप पडून राहिला. सगुणा जशी लग्न करून आली होती तशी माहेरी गेली नव्हती. तिने जमा करून ठेवलेले पैसे घेतले, पोरीला घेतले आणि बस पकडून गावाकडे आली. लेक आणि नात एवढ्या दिवसांनी आलेली पाहून लक्ष्मीला आणि तिच्या भावंडांना खूप आनंद झाला. सगुणा मात्र आईच्या गळ्यात पडून मोठमोठ्याने रडायला लागली. सगुणाने झालेली सर्व हकीकत रडत रडतच आईला सांगितली. सगुणाचे बोलणे ऐकून लक्ष्मी पण रडत होती. सगुणाने मी आता नवऱ्याला कायमचे सोडून आल्याचे आईला सांगितले. लक्ष्मीलाही तिचा निर्णय पटला, कारण तिने सगुणाच्या अंगावर संकेतने मारलेल्या खुणा पाहिल्या होत्या. सगुणा अजून काही दिवस त्याच्याकडे राहिली तर त्याचा मार खाऊनच मरायची असे तिला वाटले. आता सगुणा आईजवळ राहून मिळेल ते काम करून आपल्या पुरीचा सांभाळ करू लागली. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा, कारण अशा चांगल्या चांगल्या कथा तुम्हाला या चॅनलवर ऐकायला मिळतील. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.